आहे कमांड. तर हा जो उपक्रम चालला आहे, तुम्ही मन लावून ह्याच्यात भाग घ्या. ते यातून तुमच्या शरीराची मजबूत जडणघडण होईल. गेल्या वर्षी मी जेव्हा तुमच्या शाळेला भेट दिली होती इथे मजल्याला, तेव्हा बघितलं की सगळे विद्यार्थी विद्यार्थिनींनी चांगल्यापैकी शारीरिक प्रयोग करून दाखवले होते मला. तर या वर्षी त्याच्याहून चांगले तुम्हाला करता येईल, कारण तुम्ही आता कमांडो ट्रेनिंग घेताय. या कमांडो ट्रेनिंगमध्ये तुमचं शरीर तर केलं जाईलच, तुमचं मन पण बळकट होईल. की त्यातून मनाची तयारी झाली पाहिजे, कुठल्याही कष्टाला तोंड द्यायची सवय झाली पाहिजे. या कमांडो ट्रेनिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक बळाचा उपयोग करावा लागेल, त्याबरोबर मानसिक बळ पण वाढवायला पाहिजे. आणि हेच तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे की मानसिक आणि शारीरिक या दोन्हीचा संगम झाला पाहिजे, तेव्हाच तुमची शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण होतं. तर शाळेत तुम्ही वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास शिकत असता, त्यात तुमची मानसिक आणि शैक्षणिक तुमची प्रगती होते, पण त्याबरोबर शारीरिक प्रगती होणं फार महत्त्वाचं असतं. तर या कमांडो ट्रेनिंग खाली तुम्हाला एक चांगल्या प्रकारे तुमची शारीरिक बळकटी यावी म्हणजे ट्रेनिंग मिळत आहे, हे फारच चांगलं आहे. आणि जेव्हा शरीर बळकट होतं तेव्हा तुमच्या त्याबरोबर मेंदूला पण व्यायाम मिळत असतो. आणि जेव्हा मेंदूला व्यायाम मिळतो, शरीरातून चांगलं रक्त मेंदूपर्यंत जातं, तेव्हा मेंदू पण अगदी तल्लख होतो. तर याचा सर्वांगीण तुमच्या प्रगतीसाठी त्याचा हा पाया पडेल. आणि हे जे ट्रेनिंग आहे ते एकदा घेऊन तुम्ही विसरायचं नाहीये. याचा कायम तुम्ही आयुष्यात उपयोग करून घेतला पाहिजे, कारण हे तुमच्या शाळेतर्फे हा एक चांगला उपक्रम केलेला आहे. तर हे आज जे या ट्रेनिंगमध्ये तुम्ही जे शिकाल ते विसरू नका. ते चांगल्या प्रकारे त्याचा वारंवार त्याचं प्रॅक्टिस करत राहा. आणि दरवर्षी माझी अशी विनंती आहे की शाळेने दरवर्षी तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंगचे उपक्रम चालू ठेवावेत. आणि मग यातून तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना पोलीस व्हावं वाटेल, काही लोकांना मिलिटरीत जावं वाटेल, आता काही खरोखरच कमांडो बनतील. तर तुम्ही मोठे झालात तर यातून चांगल्या प्रकारे पोलीस ऑफिसर, मिलिटरीचे ऑफिसर, कमांडोज, फायटर प्लेन चालवणारे असे सगळे तुम्ही होऊ शकता. आणि तुमच्या सगळ्यामध्ये ती ताकद आहे. आत्तापासून जिद्द ठेवून चांगलं ट्रेनिंग घ्या. त्याबरोबर शाळेचा बाकीचा अभ्यासक्रम पण चांगला ठेवला पाहिजे. नुसतं शारीरिक शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर अभ्यासात पण प्रगती पाहिजे आणि शारीरिक खेळात पण प्रगती पाहिजे. तर अशा दृष्टीने हे स्पेशल कॅम्प तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. त्याचा त्याचा फायदा घ्या. आणि पुढच्या महिन्यात मी मे मध्ये 15-16 तारखेला तिकडे येणार आहे. तुमच्या शाळेला जरूर भेट देईन. आणि त्यावेळेस तुम्ही काय ट्रेनिंग घेतलं आहे ते मला सगळ्यांनी दाखवायचंय. बरं आहे सर. आणि काही मुलांना काही प्रश्न विचारले तर विचारू देत. चला.
एक मिनिट थांब. बोल. नमस्कार सर, मी अमृत मानप्पा पुजारी. अ, आता आपल्या शाळेमध्ये लट्टे फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. तर त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा याबद्दल जरा मार्गदर्शन करा. हा, आता स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये दोन प्रकारच्या परीक्षा असतात. एक मध्ये एक म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज याची परीक्षा होते. तर ते जनरल नॉलेज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वर्तमानपत्र वाचून किंवा ऑनलाईन स्टडी करून मिळू शकतं. जनरल नॉलेजची काही काही पुस्तकं असतात आणि ती पुस्तकं पण तुमच्यापर्यंत आणून देण्याची मी सोय करतो लठ्ठे फाउंडेशन तर्फे. हा झाला जनरल नॉलेजचा. त्याच्याबरोबर ठराविक विषयांचा अभ्यास चांगला करावा लागतो. आणि बेसिक सब्जेक्ट म्हणजे कुठले असतात? गणित, इतिहास, सायन्स, जॉग्रफी, समाजशास्त्र अशा विषयांची परीक्षा घेतल्या जातात. किंवा लँग्वेजवर सुद्धा कधी कधी परीक्षा घेतल्या जातात. तर या सगळ्यांची विषयवार परीक्षांची तयारी करणे, अभ्यासक्रम घेणे. आणि यासाठीच आता लठ्ठे फाउंडेशन तर्फे लवकरच ऑनलाईन एक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तो त्याचा प्रयोग आम्ही आता सुरुवातीला सांगलीच्या शाळेत करतोय आणि त्यापासून आम्ही ऑनलाईन सगळ्या शाळांमध्ये हा प्रयोग सुरू करू. त्याच्याबरोबरच त्याला लागणारी पुस्तकं पण आम्ही पोचवू तुमच्याकडे. थँक्यू सर. नमस्कार सर, मी आयुष सागर पाटील. अ, आजकालची मुलं शिक्षण आजकालची मुलं शिक्षणासाठी परदेशी जातात आणि तेथे स्थायिक होतात. मग ते परत भारतात येत नाहीत. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे देशप्रेम. आपल्या देशाबद्दल प्रेम आणि स्वाभिमान आपल्या मनात पाहिजे. की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असू शकता, पण आपल्या देशासाठी काही करायचंय मला, ही भावना मनात ठेवली पाहिजे. आता मी शिक्षणासाठी आलो अमेरिकेला आणि इथेच राहिलो, पण माझ्या मनात देशाबद्दल जर प्रेम आहे किंवा स्वाभिमान आहे आणि देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक भावना आहे. त्या भावनेमुळेच आम्ही हे लठ्ठे फाउंडेशन तयार करून त्याच्यातर्फे सगळे सगळ्या आपल्या भारतातल्या मुलांना आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी असे प्रयोग करतोय. तर शिक्षणासाठी जर जावं लागलं देशाबाहेर किंवा देशात जरी राहिलात तरी पण महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा की आपल्या देशाबरोबर प्रेम असणं, स्वाभिमान असणं आणि देशासाठी आपल्या देशासाठी कुठलाही त्याग करायची तयारी पाहिजे. देशाचा विकास व्हावा, देशामध्ये सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं यासाठी आपल्याला कष्ट करायचे. ही भावना मनात ठेवली पाहिजे. नमस्कार, मी कुमारी स्वराप्रसाद पाटील. चांगला आहार चांगल्या बुद्धिमत्ता घेण्यासाठी काय आहार घ्यावा लागतो? हा, चांगला प्रश्न विचारलास. तर आपल्याला चांगली बुद्धिमत्ता व्हावी आणि शरीर पण चांगलं पाहिजे यासाठी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण वेगवेगळ्या मोकळ्या हवेतले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे, व्यायाम करणे, जॉगिंग करणे, स्विमिंग करणे, वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरामधला आपला रक्तप्रवाह चांगला होतो आणि तो रक्तप्रवाह मेंदूला जाऊन मेंदूची
चांगली जळणघळण होते. पण त्याबरोबरच आहार चांगला पाहिजे. चांगला आहार म्हणजे काय पाहिजे? चांगल्या प्रकारच्या भाजीपाला खाणे, चांगल्या प्रकारची फळं, म्हणजे निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात उत्तम गोष्टी असतात. ताज्या भाजीपाला की अशा की ज्यामध्ये औषधं न मारलेलं आहे, की हे केमिकल मारून त्या भाजीपाल्यामध्ये खूप दोष येतात. तर ज्याला म्हणतो आपण जैविक रसायनं न वापरलेली भाजीपाला, फळं, दूध, ह्या गोष्टी सगळ्यात चांगल्या. वाईट अन्न कुठलं? जे बाहेर मिळतं, मॅकडॉनल्ड, पिझ्झा हट, बर्गर, हॉटेलमधलं सगळं तेलकट, तुपकट असे पदार्थ वाईट. तर चांगलं शुद्ध घरचं जेवण सगळ्यात चांगलं. आपल्या घरी जे चांगलं चांगलं जेवण होतं, साधं जेवण, डाळ, भात, तर अशा प्रकारचे. आणि मेंदूसाठी काय चांगलं? तर मेंदूसाठी जास्ती गोड खायचं नाही किंवा तेलकट खायचं नाही. त्यांनी मेंदू मंद होतो, हे लक्षात ठेवायचं. तर फळं खायची चांगली, भाज्या खायच्या भरपूर. ठीक आहे. नमस्कार, मी पद्मजा पाटील. सर, व्यक्तिमत्व विकासासाठी काय आवश्यक आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, आता हे व्यक्तिमत्व हे प्रत्येकाचं स्वतःचं वेगवेगळं असतं. तर आपण पहिले स्वतःची परीक्षा करून घ्यायची की माझ्यात काय चांगले गुण काय आहेत आणि माझ्यात दोष काय आहेत आणि मी कशात कमी आहे, ह्याचा पहिले स्वतःचा आपण अभ्यास करायचा. किंवा आपल्या आई वडिलांना विचारायचं, आपल्या टीचर्सना विचारायचं की माझ्यात चांगले गुण कुठले आहेत, माझ्यात कमी कुठले गुण आहेत. आणि मग एकंदरीत जेव्हा आपण चांगले गुण वाढवतो त्याबरोबर आपोआप आपलं व्यक्तिमत्व चांगलं होतं. आणि काही फार साधे गुण आहेत त्यांची जोपासना करायची आणि काही वाईट गुण आहेत ते आपल्यापासून तोडून टाकायचा प्रयत्न करायचा. चांगले गुण म्हणजे कुठले? एक म्हणजे सत्य. सत्य ह्याची फार अगदी जरी कठीण असेल तरी त्याचा अगदी घट्ट पकडून ठेवलं पाहिजे सत्याला. सत्य सोडून चालायचं नाही. मी कधी खोटं बोलणार नाही, मी सत्याला धरून राहीन, हे एक पहिलं सगळ्यात मोठं. त्याने आपलं व्यक्तिमत्व वाढतं. दुसरं म्हणजे माणसाने अहंकार ठेवायचा नाही. अहंकार जास्ती ठेवला की मी शहाणा आहे, मी शहाणी आहे, मला खूप कळतं, हे अशा अशा विचारांनी एक दुर्गुण माणसाच्यात बघतो. मैत्रीभाव पाहिजे सगळ्यांशी. चांगल्या प्रमाणे गोडीने बोलायचं, मैत्री भाव ठेवायचा. त्यामुळे हळूहळू हे आपल्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू बाहेर येतात की सत्यप्रिय असणे, मैत्रीभाव ठेवणे, नंतर क्षमाभाव म्हणजे कसं? कोणी किती आपल्याशी वाईट वागला तरी त्याच्याशी राग ठेवायचा नाही. त्याच्यावर प्रत्येकाला आपण त्याच्या चुकीची क्षमा करायची. तर हा क्षमाभाव ठेवायचा. असे वेगवेगळे आपल्या गुणांचे पैलू त्यांचा एक एक विकसित करायचं. आता मी जेव्हा येईन ना पुढच्या महिन्यात, तर तुम्ही तिकडे जे तुमच्यापैकी जोपैकी कोणी येईल, तर मी एक तुमच्यासाठी खास हे आपलं व्यक्तिमत्वावर आणि आहार या दोन गोष्टीवर मी जरा बोलणार आहे पुढच्या वेळी तेव्हा. तर सरांना तुमच्या आठवण करून द्या, म्हणजे मी तशी तयारी करून येईन की आपलं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आणि त्यासाठी आहार कुठला कसा ठेवायचा. अच्छा. सर, सर
नमस्कार सर, माझे नाव वर्धमान रावसाहेब रेडेकर. सर्वांगीण विकासामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? हा, सर्वांगीण विकासामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? अच्छा, चांगला प्रश्न आहे. तर म्हणजे अगोदरचा जो प्रश्न होता त्याच टाईपचा आहे हा. उत्तर त्याच प्रकारचं असणार आहे की सर्वांगीण म्हणजे कसं म्हणतात आपल्याला मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो अष्टपैलू व्यक्तित्व. अष्टपैलू म्हणजे कसे, हिऱ्याला कसे वेगवेगळे पैलू असतात तसे आपल्याला 8 गुणांनी आपल्या सगळीकडनं आपलं व्यक्तिमत्व असं तडफदार दिसलं पाहिजे. त्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सत्य हे सगळ्यात मोठा पैलू आहे. आणि निर्भीडपणा म्हणजे कसं, कोणाला घाबरायचं नाही. आपलं आपलं जर खरं असेल, आपण जर सत्याला धरून असला तर कोणाला घाबरून राहायचं नाही. आणि कुठल्याही चुकीच्या मार्गावर जायचं नाही. कारण चांगलं व्यक्तिमत्व घडवताना तरुण वयामध्ये चुकीच्या मार्गावर आपल्या जीवनाचा प्रवाह फार सोप्या प्रकारे जाऊ शकतो. कारण आपले मित्र असतात, काही लोक त्या वाईट मार्गावर नेऊ शकतात. तर त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अतिशय रसातळाला जाऊ शकतं. माणूस व्यसनाच्या आधारी जातो, अभ्यास करायचं सोडून मोबाईलवर टाइमपास करत बसतो, चांगलं खायच्या ऐवजी रेस्टॉरंटमध्ये जाऊन जे अन्न चांगलं नाही असं शरीराला बाधक असं अन्न खातो. तर हे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. जर चांगले मित्र तुम्हाला नसतील तर ते फार महत्वाचं आहे की चांगले मित्र ठेवणे, चांगल्या मैत्रिणी ठेवणे. कारण ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला मदत करतात. जसे तुमचे आई वडील असतात, जसे तुमचे शिक्षक असतात, तसे तुमचे विद्यार्थी दशेमध्ये चांगले मित्र असणे फार महत्वाचं आहे. त्यामुळे ते आपल्याला चांगल्या मार्गावर न्यायला मदत करतात. तर तुमचा ग्रुप नेहमी असा पाहिजे की ते सगळ्यांनी चांगलं वळण सगळ्यांना एकमेकांना लावायचं. आपल्यातला एखादा माणूस, मुलगा जर किंवा मुलगी जर कमी पडत असेल किंवा चांगल्या मार्गावर जात नसेल तर त्या मुलीला किंवा मुलाला आपण चांगल्या मार्गावर नेणं, हे सगळे आपल्या व्यक्तिमत्वाचे चांगले पैलू घडवत असतात. ठीक आहे. नमस्कार सर, माझे नाव संदीप बनकर. कमांडो कमांडो प्रशिक्षणामुळे कोणकोणत्या क्षेत्रात उपयोग होतो? कमांडोचं शिक्षण तुम्ही जे घेताय ना, त्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत त्याचा फायदा होतो. की तुम्हाला स्वतःचं संरक्षण करता येतं, तुम्हाला स्वतःची कुठल्याही कठीण परिस्थितीत कसं आपल्याला त्यातनं मार्ग काढायचा हे शिकायला मिळतं. नंतर तुम्हाला करिअर कुठलीही घेऊ शकता, पण त्या कुठल्याही करिअरमध्ये तुम्हाला त्या शिक्षणाचा, की तुमची जर तब्येत चांगली असेल, तुम्ही मजबूत असाल आणि मनाने आणि शरीराने कणखर असाल तर तुमचं व्यक्तिमत्व जिकडे जाल तिथे उधळून दिसून येतं की ह्यांनी काहीतरी खास ट्रेनिंग केलेलं आहे, ह्याचं व्यक्तिमत्व अगदी तेजदार दिसतंय. त्यातल्या त्यात तुम्ही जर गव्हर्नमेंटचे ऑफिसर होणार असाल तसे तडफदार तुमचं व्यक्तिमत्व दिसतं. पोलीस ऑफिसर, कलेक्टर, कमिशनर किंवा पोलीस सुप्रिटेंडेंट किंवा मिलिटरी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर, जिकडे जाईल तुम्हाला तिकडे मान मिळेल आणि तुमची वृद्धी होईल. नमस्कार, कमांडो प्रशिक्षणामुळे व्यक्तिमत्व कसे साध्य होते? हा, तर आता हे कमांडो आता आपण लहान असतो किंवा आपण लहान शाळेत किंवा लहान गावात असतो तेव्हा आपल्याला थोडीशी आपण बुजलेलो असतो. कोणाशी बोलायला आपल्याला भीती वाटते की कोणाला काही सांगायला भीती वाटते.
कोणी काही दमबाजी केली, दादागिरी केली तर आपण घाबरून जातो. तर कमांडो प्रशिक्षणामुळे तुम्हाला तुमच्यात निर्भयता येते, तुमच्यात धडाकेत वास येतो आणि तुम्ही कोणाला न घाबरता चांगल्या मार्गाने जाऊ शकता. नमस्कार सर, मी स्वराली संतोष पुजारी. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की कमांडो प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक कार्यामध्ये कसा होणार? आता कमांडोमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे शिकवलं जातं ते शिस्त, डिसिप्लिन. तर शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात शिस्त ही फार महत्त्वाची आहे. माणसाला प्रत्येक दिवसाची शिस्त पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला दिवसाची जी शिस्त आहे ती कशी ठेवावी. आता ह्या कमांडो लोकांचं तुम्ही बघितलं, त्यांचं जीवनच तसं. सकाळी अमुक वाजता उठायचं, म्हणजे ते अमुक वाजताच ते बरोबर उठतात. मग उठल्यावर त्यांचे बरोबर सगळे व्यायाम, सगळे प्रकार त्यांचे सगळे शिस्तीत चालू असतात. तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला शिस्त लागते आणि हे सगळ्यात मोठा तुम्हाला धडा कमांडोंकडनं मिळणार आहे. नमस्कार सर, मी आराध्य चेतन पाटील. मा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी काय करता येईल? हा, हे सगळ्यात चांगला प्रश्न विचारलास की मनाची एकाग्रता फार फार महत्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये. आता जर कमांडो लाईफ बघशील तर त्यांना एक कठीण परिस्थितीमध्ये जर तोंड द्यायचं असेल तर मन एकाग्र करून त्या कठीण परिस्थितीचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही आयुष्याच्या कठीण प्रसंगी मन जेव्हा एकाग्र होतो तेव्हाच त्याचं आपल्याला उत्तर मिळतं. परीक्षेमध्ये सुद्धा परीक्षेला उत्तर देताना मन एकाग्र करून जर त्याच्यावर फोकस केला तर उत्तर पटकन मिळतं. तेच मन इकडं तिकडं उडत राहिलं तर परीक्षेत किंवा अभ्यासात चांगलं उत्तर मिळत नाही. आणि मन एकाग्र करण्यासाठी लहानपणापासूनच ती सवय झाली पाहिजे की अभ्यास करणे किंवा पाठ